बोल लगा वंदे भारत माता की जय। या छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी माननीय राजकुमार स्वामी अध्यक्ष सोलापूर जिल्हा कामगार संघटना सोलापूर, तसेच दिगंबर गरंडे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष, तसेच माननीय प्रसाद कसबे सूर्यसाम्राज्य संपादक, आमचे गावचे सरपंच माननीय सचिन चव्हाण आणि अशोक सुतार पत्रकार, नवनाथ शिरसटकर शाखाध्यक्ष, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय माळी गुरुजी, तसेच आमचे मित्र सायप्पा सोमती इंजिनियर आणि उद्योजक शिवाजी पडवळे, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय पंप साळुंके असतील, सुनील थोरवत, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय कृष्णा सोमुत्ते, पोलीस पाटील मॅडम राजश्री इंगोले, आमच्या अंगणवाडी सेविका पडवळे मॅडम असतील, सोमुत्ते मॅडम आणि सर्व विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ यांचं या ठिकाणी पहिल्यांदा मी स्वागत करतो। आज या ठिकाणी अतिशय एका छोट्याशा गावामध्ये चांगल्या पद्धतीचं एक शहीद दिनानिमित्त वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत। मान्यवरांनी सोलापूर जिल्ह्यातून खास या मुलांच्या कलाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहून वेशभूषाचा आणि वक्तृत्व स्पर्धा यांचं परीक्षण केलेलं आहे। आणि या सर्व मुलांना पहिल्या क्रमांकाच्या मुलांना 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना 700 रुपये आणि तिसरा क्रमांक जो आले त्यांच्यासाठी 500 रुपये। याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थ्याला वही आणि पेन आणि सर्वात शेवटी मुलांना त्या ठिकाणी कार्यक्रम हा शेवटचा गोड व्हावा म्हणून सर्व मुलांना बिस्किटचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे। अतिशय उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत। आमच्या गावचे सरपंच माननीय सचिन चव्हाण या ठिकाणी आहेत। या छोट्याशा गावामध्ये अशा प्रकारचं पहिल्यांदाच या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे। मुलं अगदी सकाळपासून साहेब येणार आहेत म्हटल्यानंतर कालपासून त्यांची तयारी आहे आणि वेशभूषा असेल अगदी मनाने त्या ठिकाणी तयार होऊन आणि बऱ्याच मुलांनी त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेऊन त्या ठिकाणी क्रमांक मिळवलेला आहे। या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि निश्चितपणानं आपण सोलापूर जिल्ह्यामधून येऊन या मुलांना प्रेरणा दिली, निश्चितपणानं त्याचा फायदा ह्या आमच्या मुलांना होईल। आम्हालासुद्धा या ठिकाणी प्रेरणा मिळालेली आहे। निश्चितपणानं यापुढील सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चितपणानं यश मिळवतील। आणि पुन्हा एकदा सर्वांचं पत्रकार बंधू असतील आणि सोलापूर जिल्ह्यामधून वेळ काढून आज परिस्थिती अशी आहे की कोणाकडे सुद्धा वेळ नाही आहे। अनेक तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झाले, मोबाईलमुळं तंत्रज्ञानामुळं अनेक जग जवळ आलं, पण माणसं मात्र एकमेकापासून दूर गेली। अशा वातावरणामध्ये सुद्धा माननीय राजकुमार सोमुत्ते यांनी राजकुमार स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये येऊन आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो। आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं, आमच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असतील, सदस्य असतील, पोलीस पाटील इंगोले मॅडम असतील, अंगणवाडी सेविका असतील, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानून हा छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी शहीद दिनानिमित्त येळगी गावामध्ये सर्व येळगावचे ग्रामस्थ असतील, येळगावचे सरपंच चव्हाण साहेब असतील, पोलीस पाटील असतील, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमुते असतील, त्याचबरोबर इतर ग्रामस्थ, तालुक्याचे तालुका अध्यक्ष दिगंबर गरंडे, पत्रकार प्रसाद कसबे, अशोक सुतार, याचबरोबर शाखा अध्यक्ष शिरसटकर, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शहीद दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला। माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार या ठिकाणी जपण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। जी विचाराची ठिणगी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येकाच्या काळजामध्ये कोरली, तोच विचार, तोच वारसा या ठिकाणी जपण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। आणि पुढील भविष्य काळामध्ये जूनच्या महिन्यामध्ये पहिला सप्ताह या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून शहीद दिन साजरा करण्याचं काम या ठिकाणी आगामी काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल असा या ठिकाणी शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।